माझ्या 35 वर्षाच्या मुलाला हार्ट अटॅक आला. आणि मला असं सांगताना इतकं म्हणजे भरून आलंय, मला असं रडावंसं वाटतंय, की माझ्या मुलाला पुनरुज्जीवन झालंय. नमस्कार, मी जयश्री साळवी, पनवेलहून. मी आता गेले 2-3 महिने झालं सरांकडे रेकी शिकते आणि त्याच्याबरोबर मी स्वतः प्रॅक्टिसही करते. तर मला प्रॅक्टिसमधून असा अनुभव आला, की माझे जे शारीरिक प्रॉब्लेम होते, ते तर सॉल्व्ह झालेच झाले. पण एक टेस्ट म्हणून मी शेजाऱ्यांचं कर, कुठं मैत्रिणींचं कर किंवा तर कोणी सकाळी कोणाला प्रॉब्लेम असेल, तर तिथे मी टेस्ट करायचे, की चला बाबा मी शिकलेली आहे, त्याचा काय उपयोग होतोय का? तर त्याचा एवढा चांगला इफेक्ट आला, की ते लोकं माझ्याकडे आता कंटिन्यू फोन करून विचारू लागले, "तुमच्याकडे कधी येऊ? तुम्ही किती फी घेता? तुमच्याकडे कधी येऊ?" म्हणजे माझा तुमच्या ह्याच्यातून एक खूप मोठा बेनिफिट म्हणजे कदाचित ईश्वरानंच हे घडवून आणलेला एक संयोग असावा. माझ्या 35 वर्षाच्या मुलाला हार्ट अटॅक आला. डॉक्टरांनी सांगितलं, की याचं 35% हृदय चालू आहे आणि याला म्हणजे एन्जिओप्लास्टी पण नाही, याला सर्जरी करणं मस्ट आहे. त्यानंतर 2-3 डॉक्टरांचे आम्ही मतं घेतली. सरांशी बोलणं झालं आणि मग सगळ्यांनी आपल्या ग्रुपमधल्यांनी पण रेकी दिली. सरांनी मला सांगितलं होतं, की हनुमान चालीसा दररोज वाचायचा आणि त्याला रेकी द्यायची. तर मी दिवसातून 4-5 वेळा त्याला रेकी देत होते. डॉक्टरांनी 1 महिन्याचा पिरियड दिला आम्हाला, की तुम्ही 1 महिन्यामध्ये मनाची तयारी करा, ऑपरेशनची तयारी करा. पण रेकी दररोज रेकी एक वेळ खाण्याचं चुकत होतं, पण मी रेकी द्यायला विसरत नव्हते. सरांचे सल्ले घ्यायचे आणि मला इतका कॉन्फिडन्स आला. सरांचं जे मोटिव्हेशन आहे, की तुम्ही करा. तुम्ही केलं की तुम्हाला नक्की रिझल्ट येईल. रेकी 100% काम करते. तो जो आतून जो त्यांनी एक आत्मविश्वास जागवला. त्या आत्मविश्वासावर मी रेकीचं सुरू केलं आणि 3 जुलै रोजी आला आणि त्याला रात्री ऍडमिट करावं लागलं. त्याची एंजिओग्राफी झाली. आणखी आनंद असा वाटतो, की त्यांनी जो 1 महिन्याचा पिरियड दिला होता मुलासाठी, तर आम्ही 21व्या दिवशी पुन्हा थोडी इको टेस्ट केली. तर त्याचं हृदय 60% म्हणजे वर्क करत होतं. फर्स्ट टाईम केलं तेव्हा 35% फक्त वर्क करत होतं. 60% झालं. आणि मी त्या दिवशी आनंदाने सरांना सांगितलं आणि माझा आत्मविश्वास इतका बिल्ड झाला, की मी करू शकते. तर आज पुन्हा डॉक्टरांकडे जायचं आहे तपासायला. त्यानंतर मुलगा म्हणजे त्याला काही हृदयाचं झालेलं आहे, हेच तो विसरून गेला. त्यानंतर माझ्या एका मैत्रिणीची मुलगी मेणबत्त्याचा बिझनेस करते. तर तिचाही बिझनेस काय एवढा हे करत नव्हता. सरांकडून आम्ही क्रिस्टल मागवले होते. त्यांनी रेकी हिलिंग द्या आणि कोणाला हवं असेल म्हणजे मी घरच्यांसाठीच मागवले. पण माझा एक मुलगा पुण्यात राहतो. त्याला देणं झालं नाही म्हणून मी तिला ते घनयोग क्रिस्टल सरांनी सांगितलेल्या पद्धतीनं रेकीचं त्याला हिलिंग देऊन तिला दिलं आणि 4थ्या दिवशी ती एवढी एक्साइटमेंटमध्ये तिने मला फोन केला रात्री 11 वाजता. मला म्हणे, "काकी तुम्हाला सांगायचंय की तुम्ही जे क्रिस्टल ते दिलं ना, ते एवढा माझ्या बिझनेसमध्ये बदल झालाय, की मला दुबईवरून 30,000 मेणबत्त्यांची ऑर्डर आली." एवढी ती खुश झाली. म्हणजे "तुम्हाला किती फी द्यायची?" म्हटलं, "फी वगैरे काही नाही. मी जे क्रिस्टल सरांकडून घेतलंय ते तुला दिलेलं आहे. बस तेवढंच आहे. अजून त्याचे पैसे पण नाही घेतले." पण तिला खूप कॉन्फिडन्स आला. तिच्यामुळे आणखी 4 मैत्रिणी मला म्हणायला लागल्या, "आम्हाला पण द्या, आम्हाला पण द्या." पण म्हटलं सांगायचंय, की सरांची जी शिकवण्याची पद्धत आहे, एखादा शिष्य मग तो किती वयाचा आहे, काय आहे याला महत्व नाही. पण गुरु ज्या पद्धतीनं आईच्या प्रेमानं, वडिलांच्या धाकानं किंवा अशा मोठेपणानं सांगतात, ते इतकं मनाला भिडून जातं ना, त्यांची ती शिकवायची पद्धत मला त्यासाठी सरांचे खूप खूप धन्यवाद. ही परमेश्वरी संकेतच होता, की माझ्या आयुष्यात असं काहीतरी येणार होतं म्हणून पवार सरांची भेट झाली आणि त्यांच्याकडून मला ते दान मिळालं. तर त्यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजते. धन्यवाद सर. धन्यवाद रेकी शक्ती.